संध्या हा जुईची साडी घेऊन ये. ती सोफ्याजवळ आहे. आणते. जुई, ए जुई इकडे ये बाळा. राहायचं दे. प्राजक्ता इकडे ये. घरची मोठी सून म्हणून ही साडी तू जुईला दे. हो. मुलीचं शुभ कार्य बघणं ही आईसाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे, नाही? हो ना. काय छान आहे साडी. जुई, ही बघ तुला आवडते का? कोणाची पापणी आधी मिटते ते बघताय का? काय नाही, एकमेकांकडे एवढं स्टेअर करता ना म्हणून आपलं मनात आलं. तुला जे वाटतंय ना ते तुझ्यापर्यंतच ठेव. मावशीला सांगितलं. तर आता बघ. तर आता जुई, ही देसायांकडून म्हणजे सासरच्यांकडून तुला साडी. जुई, मी स्वतःच्या हाताने जरी तुला साडी देत असले तरी या घरातले माझे हक्क तू माझ्याकडून घेऊ शकत नाहीस. एक नासका आंबा पूर्ण पिकाची नासाडी करत असतो. या घरात ही प्राजक्ताच आहे जी माझ्या दृष्टीने उपयोगाची आहे. जुई, तयार होऊन ये आता. हो आई. हे पण सावकाश. चला, 7:30चा मुहूर्त आहे. गुरुजी आत्ता येतील. गुरुजी यायच्या आधी आपण तयार असायला हवं. हो हो, मुहूर्त चुकता कामा नये. चला ग. आला, तूही लवकर तयार होऊन ये. हो लगेच होतो. चल चल ना चल ना. चला, एकदा पारंपरिक चालीरीती व्यवस्थित पार पडल्या म्हणजे आपण मोकळे. मग काय, जाऊ टेरेसवर गीत गायनासाठी. टेरेसवर तर जावंच लागेल. काय गीत गायनासाठी गाण्याचं म्हणजे कसं, एकदा गाण्याची अशी आलो आम्ही. ह्यांनी मला टाळलं का खरंच गायतेत? जुई, अगदी समजूतदार सासर मिळालंय तुला. सगळी माणसं खूप समजून घेणारी आहेत. माहेरची ओटी भरायची पद्धत तुमच्यात नाही ना, का हो वहिनी? हो ग. आणि तुझ्या सासूबाईंनी लगेच त्यांच्याकडचा नारळ, ब्लाउज पीस सगळं दिलं आणि ओटी भरून घेतली. अच्छा, असं झालं का? मग काय, एखादी सासू असती ना तर अडून बसली असती. जुई, मी भाऊजींना आज काही चैन नाही. नाही नाही असं काही नाही. मला कळतं हो भाऊजी, मुलीचा साखरपुडा आहे म्हटल्यानंतर मनात थोडी चलबिचल असणारच. त्यात आपण मुलाच्या घरी. तेच ना, म्हणजे आपण मुलाच्या घरी आणि सगळेच आत आहोत, बाहेर कोणीच नाही. असं व्हायला नको. सगळे कुठे आहात? जुई, तू तुझी तयारी करशील ना? हो काकू. चला वहिनी, आपण बाहेर काही मदत हवी आहे का बघूया. हो चल. हा चला. आपल्यापेक्षा ना हिचाच उत्साह जास्त वाटतोय. काय प्रथा आणि परंपरा असतात या माणसांच्या लग्नात. अमृता, अगं आजपर्यंत नाग नागिणींची इतकी लग्न बघितलीस ना, आता संधी मिळतेय तर माणसांची लग्न पण बघून घे ना, अनुभवून घे. अनुभवते हा, कैलास भोळे अनुभवते. तू तयार हो? हो आई. जुईल्या, तू आता पटापटा आवरून घे.
मी पण आलापशी बोलून घेतो आणि तुझी त्याच्या रूम मध्ये जाण्याची व्यवस्था करतो आणि मग तिथून तू त्याच्या टेरेसवर जाशील. एकदा का तू त्याच्या टेरेसवर पोहोचलीस की मग आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. बाबा प्रॉब्लेम सॉल्व नाही, प्रॉब्लेम वाढणार आहे. अरे वाढणार कसं? एकदा का त्या जुन्या कागदावरचा मंत्र आपल्या हाती आला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह ना. बाबा पण मंत्र मिळण्यासाठी तो जुना कागद कुठे आहे? म्हणजे बाबा अरे मगाशी मला पटकन बोलवलं म्हणून मी तो कागद या साडीच्या घडीमध्ये ठेवून गेले, हं? पण आता तो कागद नाहीये. अरे कागद नाहीये? कुठे गेला कागद? स्वरा जरा शांत उभी राहा ना. तुला 1000 वेळा सांगितलं एका जागी बस, पण माझं ऐकशील तर शपथ. मम्मा कट्टी. जरा शांत उभी राहा. बरोबर बाबावरती गेलीयस. मम्मा माझ्यावर चिडू नकोस, मी तुझ्यासोबत कट्टी आहे. मग काय करू मी? अख्खा सरबताचा ग्लास सांडवलास तू ड्रेसवरती. ड्रेसला डाग पडला तर काय करायचं? मग तिचा हात कसा चालतोय अजून ते ठेव बाजूला. कशाला पाहिजे तो कागद? मम्मा मी या पेपरची बोट बनवेल. कशाला पाहिजे बोट? ठेव सांगितलं ना, ठेव. मम्मा मी तुझ्यासोबत कट्टी आहे तरी मी तुझं ऐकते. हे बघ, हा ठेवला पेपर. व्हेरी गुड. आता हाताची घडी तोंडावर बोट. इथे उभं राहायचंय शांत. हॅलो हॅलो, कोणाला सांगतेस? पण कोणाला सांगणार आहे? नाही म्हणजे मी तर बाहेर होतो, मग कोणाला सांगतेस असं आपलं विचारलं. नंतर मस्करी नको या. अख्खा सरबताचा ग्लास सांडवलाय तिने ड्रेसवर. स्वरा बेटा, ते ऑरेंज सरबत पिण्यासाठी बनवलंय. तो काय रंगपंचमीचा रंग आहे अंगावर होतायला? कर अजून मस्करी कर. अगं मस्करी कशाला? हे बघ, ओरडण्यापेक्षा मी गोड बोलून समजावतोय तिला. समजणार आहे तिला? हे समजेल ना? पप्पा आता मी फक्त तुझंच ऐकेन. नो मस्ती, नो मम्माला त्रास. बघ समजलं की नाही? घरात कार्य असताना कशाला ओरडायचं? मग घेऊन बस तिला. नाही नाही नाही, ते शक्य नाही. आता खाली गुरुजी आलेले आहेत, त्यांना जे सामान हवे ते न्यायला आलोय मी. आहे कुठे बाकी सगळं? इथेच आहे सगळं. तुला जे हवं ते सगळं घेऊन जा. ओके स्वरा बेटा, आता नो मस्ती, प्राजक्ता नो आरडाओरड. ओके ओके ओके. ऐक. जुई म्हणाली सोफ्याच्या जवळ बॉक्स होता, म्हणजे इथे असायला हवा. काय शोधतायत? महत्वाचं कागद शोधतोय मी. ते मेरी नींद मेरा चैन मुझे लौटा दो. मतलब नेमकं महत्वाचं काय हरवलं? नींद की चैन? मी जरा गडबडीत आहे, नाहीतर तुझी नींद तुझी चैन सगळं कायमचं हरवलं असतं नाही करे. सॉरी. मला सांगा ना, मी पण हेल्प करतो शोधायला. हेल्प करतोस? एक जुना कागद आहे, शोध. जुना म्हणजे नेमका किती जुना? काय फोटो वगैरे आहे तुमच्याकडे? फोटो? पुढच्या वेळेला हरवायच्या आधी फोटो काढून ठेवतो ना. हा, दॅट्स ग्रेट. अरे शोध ना, शोध. कसली शोधाशोध करताय? जुना कागद हवाय. जुना म्हणजे किती जुना? तिला सांगितलं तर ही अख्ख्या घराला बोलवेल कागद शोधायला. मला मला न्यूजपेपर हवाय आजचा. पण कसला? आजचा न्यूजपेपर वाचतात ना सकाळी सकाळी. पण तुम्ही तर जुना कागद शोधत होता ना. मला आता न्यूजपेपर हवाय. काही प्रॉब्लेम आहे का तुझा? आता दोन देऊ का? लय भारी बातम्या असतात त्याच्यामध्ये. आजची हेडलाईन तर लय भारी बघा. मांजरीला झाली शामृगाची पिल्ल. हो दे, चालेल. एकदा वाचलं ना तर वाचतच बसाल. आता आणते बघा मी. मांजरीला शामरुगाची पिल्ल. पण शामरुगाला तर अंडी येतात ना. अरे पेपरचं नाव काय आहे म्हणाली ती? अंधाधुन. मग त्या नावात आलं नसेल. शोध. अरे विधीचं सामान बाहेर आणा रे. हो हो गुरुजी आलो, सगळं सामान आणलंय. अरे गंधार
जरा लवकर ये. आलो आलो. काय झालं? या केलास मी काय म्हणतो मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं. गाण्याविषयी बोलायचं असेल तर आपण जरा नंतर बोलूया का? नाही नाही अहो गाण्याविषयी मी इतक्या गडबडीत बोलणारच नाही कधी घाई. कसं आहे गाणं हा वेळ नसताना नव्हे मुद्दाम वेळ काढून बोलायचा विषय आहे. हो, पण म्हणजे आताही तुम्ही गाण्याबद्दल बोलतच वेळ काढताय म्हणून म्हटलं. खरं तर मी फोटोग्राफर बद्दल बोलायला आलो होतो. फोटोग्राफरचं काय? तेच विचारतो मी फोटोग्राफरचं काय झालं. तुम्ही तुमचा घेऊन येणार होतात ना. फोटोग्राफर ना, मी बोलवलंय ना. कुठं आहे? ऑन दी वे. आता आमचा फोन झाला तर तो म्हणाला की मी येतोय, थोड्या वेळात पोहोचेन. येतोय ना मग झालं. हो येणार येणार, 100% येणार. नाही कसं आहे ही मुलं एकमेकांना अंगठ्या घालत असताना आणि इथले विधी सुरू असताना फोटोग्राफर इथे असायला हवा. हो, आठवणी कॅमेऱ्यात बंद झाल्या पाहिजेत. गत आयुष्यातील काही क्षण जर आपल्या डोळ्यासमोर पुन्हा जिवंत करायचे असतील तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे फोटोज आणि दुसरं म्हणजे गाणं. पुन्हा गाणं? सॉरी काय माझ्या बोलण्यामध्ये सारखं गाणं गाणं हे येते, परंतु मी तरी काय करणार, माझा नाईलाज आहे. कारण गाणं माझा श्वास आहे. रोखून धरा ना थोडा वेळ, श्वास थोडा वेळ. अरे किती वेळ लागतोय तुम्हाला तयारीला? देतो गुरुजी. एक घाई करा ना, मला आणखीन पूजेला जायचंय. सगळं काही देतो गुरुजी. कसं आहे तुमचा 7:30चा मुहूर्त आहे. मला इथून जवळच आणखी एका पूजेला सांगायला जायचं. तो 8चा मुहूर्त, म्हणून जरा घाई करा. पण घाई असली तरी साखरपुडा पूर्ण करून जा गुरुजी. म्हणजे स्नॅक्स वगैरे खाऊन जा. असं ते कसं विसरेन. चला ठेवा सगळं समोर. काय रे गुरुजींबरोबर पण गप्पा मारत बसला होतास की काय? नाही त्यांना सामान देतोय सगळं. बरं गुरुजी तुम्हाला काही हवं असेल तर गंधारला सांगा बरं का. हो नक्कीच. गुरुजी तुमचा चहा नाश्ता. भाऊजी तुम्ही चहा घेणार? बर गुरुजी तुम्ही चहा. आधी साखरपुडा मग सगळं. मुहूर्त टळायला नको. 7:30चा की 8चा? अर्थात 7:30चा. बरं वहिनी केळीची पानं कुठे आहेत? अगो बाई ती आताच राहिली. कुठे सांग, मी आणतो लगेच. अरे ती स्वयंपाकघराची खिडकी आहे ना, जाऊ दे मीच आणते. हे बरं केलं. तुझं तेवढंच एक काम वाचलं. गुरुजींना काय हवं नको ते बघ रे. हो आई. बरं गुरुजी, आई केळी घेऊन येते. आणखी काही हवंय का तुम्हाला? सपोर्ट. तुम्हाला? हो चौरंग हलतोय. त्याला सपोर्ट लागेल. एका पायाखाली काहीतरी टाका त्याच्या. हो हो खाली कागद ठेवावं लागेल. कागद एकच आहे का घरात? म्हणजे फाडताय कशाला? अख्खा कागद ठेवा सपोर्टला दुमडून. तुम्ही म्हणाल तसं. झालं. ओके नाही झालं. झालं की आता कुठे हलतोय चौरंग आहे बघा. चौरंगाचं झालं. विड्याची पानं नाहीयेत. ती कोण आणणार? मी आणतो. गुरुजी गुरुजी काय सगळं ओके आहे ना? तुम्ही विचारताय की सांगताय? विचारपूस करतोय.
अरे हा चौरंगाखाली कागद कशाला घातलाय तो कागद थांबा. सपोर्ट म्हणून लावलाय तो. हात लावू नका त्याला. नाही जुना कागद आहे ना गुरुजी, तर नरम पडेल थोड्या वेळाने. तुम्हाला सपोर्ट कसा मिळणार हा? तरीही हात लावू नका. मांडलेली पूजा सगळी विस्कटेल. आणि मी म्हणत होतो की याच्याऐवजी काहीतरी असं जाड घातलं पाहिजे ना त्याच्या खाली. हो का? मग काही आहे का तुमच्याकडे? सध्या नाही. मग उगाच फुकटचे सल्ले देऊन माझा वेळ वाया घालवू नका. सॉरी. आणि पुन्हा इथे लुडबुड करू नका. अंधाधुन तुझं काय तू मला वाचायचं होता ना. सुई, माझं आवरत आलंय बाबा, तू येऊ शकतोस. जुल्या, बाबा काय झालं? तो कागद मिळाला का? तो सोफ्याजवळ पडला होता का? अरे हो 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 हो, जरा धीर धर, जरा श्वास घे. असं काय बघतोय? स्वप्नपूर्ती. स्वप्नपूर्ती. तुला नाही कळायचं, बाबाला बरोबर कळतं. बाबा शेवटी मी सुद्धा तुझीच लेक आहे आणि मलाही माझ्या बाबाच्या मनातलं कळतं. हा स्वप्नपूर्ती. बरोबर. पण बाबा तुलाही माहिती आहे ना तो कागद आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. करेक्ट. आणि म्हणूनच तो आपल्यापासून कोणीही लांब नेऊ शकत नाही. म्हणजे बाबा तू ना कुठल्याही सुपर हिरो पेक्षा पण ना खूप जास्त भारी आहेस. आय लव्ह यू सुपर डॅड. अरे आपल्याचसाठी करतोय नाही मग. पण बाबा कुठे होता हा कागद? तुला कसा? एक मिनिट. कुठे मिळाला, कसा मिळाला हे सगळं नंतर. महत्वाचं हे आहे की हा कागद आता तुझ्या जवळच राहिला पाहिजे. अजिबात इकडे तिकडे जाता कामा नाहीये. अगदी तुझा तो हिरो आला पाला ना तरी सुद्धा त्याला द्यायचा नाही. कळलं? हो बाबा. आता फक्त तू टेरेस पर्यंत पोचायला हवीस. वाघ तू तू दाद्या तू एकदम वाघ दिसतोयस. आणि असा तसा नाही या सायबेरियन टायगर. उद्या अरे स्तुती करतोयस ना तू, तर ती स्तुतीसारखी वाटू दे ना. हे काय असतं सायबेरियन टायगर? काय असतं? हे कमॉन यार दाद्या, सायबेरियन टायगर. अरे वाघांमधली सगळ्यात डेंजर जमात आहे ती. आणि त्याची उपमा तू मला दिसतो नाही म्हणजे काय म्हणायचं तुला? मी डेंजरस दिसतोय? अरे दाद्या डेंजर म्हणजे ते आपलं हे रे ते स्टड. हा स्टड वगैरे ठीक आहे. अरे पण जुई नाही. अजून मला असं कुठे बघितलं? ओ अरे मग बघेल ना दाद्या, एवढं काय त्यात. आणि आज नुसतं बघणार नाही, आज ती आमच्या दाद्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडणार आहे ती. अरे प्रेमात मला माहित नाही रे, पण माझ्यावर चिडणार एवढं कन्फर्म. अरे काय प्रॉब्लेम आहे दाद्या? अरे साखर पुढे आज तुमचा. अरे का चिडेल ती? अरे ती ह्या घरात आल्यापासून मला दोन शब्दही बोलता आले नाहीयेत यश. पण दादा तू हे सगळं मुद्दाम करतोयस का? कमॉन यार, तिला पण कळत असेल. एवढी माणसं आहेत आजूबाजूला, कसं बोलायला मिळणार? अरे पण ऍटलीस्ट प्रयत्न करायला हवे ना. मी काय म्हणतोय निदान प्रयत्न. दादा तुझं ना ते हे झालंय म्हणतात ना, तवा नवरा गुडगा डॅशिंग. काय काय काय?
गुडघ्याला बाशिंग असं असतं. हा व्हॉट एव्हर इट इज, काही असू दे, पण ते तसं झालं रे दाद्या. तुला ना बोलण्याची घाई झाली, पण ते आत्ता लग्नानंतर काय फक्त जुई बोलणार आणि आमचा दाद्या ऐकणार. ते असं काही नाहीये रे. दादा असंच असतं. आपल्या घरात उदाहरण आहेत ना, मावशी, काका, प्राजक्ता वहिनी, गंधार दादा, आहे ना. ते मला तिच्याशी बोलायचंय म्हणजे कसं समजवू तुला? ए दाद्या यार, काय काय झालं काय? उद्या आम्ही दोघं आमच्या आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्याला सामोरं जातोय. तर ते सामोरं जात असताना तिच्या मनात सगळं ओके आहे का, तिच्या मनासारखं सगळं होतंय का, हे मी विचारायला हवं ना. ए दाद्या, तू इमोशनल नको होऊस यार. मला पण इमोशनल व्हायला होतं. तू काय नाही होणार, तेरा भाई है ना. हा कुछ करे. थांब, तू मला विचार करते जरा. काय शब्द आहे दाद्या, रिंग सेरेमनीच्या आधी तू आणि जुई 5 मिनिटासाठी भेटणार. 5च. पण दोघच. कसं? अरे कमान यार दादा, बोला ना, तेरा भाई है ना. कांदे इकडे. निघणार नाही रे. मी निघतो. सॉरी. अरे मग दादा काय चाललंय यार, काय तू काय सिच्युएशन, काय फालतू जोक्स मारतोय. अरे साखरपुडा ना, थोडा एक्साइट झालो मी. आय एम सॉरी. बोल. आता नीट ऐक.